तुमची पत्नी तुमच्यावर आधीसारखे प्रेम करत नाही का? तुमच्यात कुठला तरी दुरावा निर्माण झाला आहे का? नमस्कार मित्रांनो, आज मी एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, ज्याचा अनुभव वैवाहिक जीवनात अनेकांना येत असतो. सुखी संसाराचा पाया हा एकमेकांवरील प्रेम आणि विश्वासावर असतो. पण अनेक पुरुषांना असे वाटते की त्यांची पत्नी पूर्वीसारखी प्रेम करत नाही किंवा कामजीवनात तिची ओढ कमी झाली आहे. पण त्यामागची कारणे त्यांना समजत नाहीत. खरे सांगायचे तर स्त्री खुश नसली तर ती काही संकेत देत असते, जे पतीने ओळखले पाहिजेत. आज आपण जाणून घेणार आहोत पत्नी खुश नसल्याची 10 प्रमुख लक्षणे आणि हे दुरावलेले नाते पुन्हा कसे जोडायचे यावरील काही सोपे उपाय. चला तर मग सुरुवात करूया. 1. शारीरिक स्पर्शाचा कंटाळा येणे. जर तुमची पत्नी तुमच्या जवळ येणे टाळत असेल किंवा तुम्ही तिला साध्या प्रेमाने स्पर्श केला तरी ती दूर सरकत असेल, तर हे पहिले लक्षण आहे. तिला तुमच्या स्पर्शात आता ती ऊब जाणवत नाही. जेव्हा नात्यातील मानसिक प्रेम कमी होते, तेव्हा शरीर स्पर्शाला प्रतिसाद देणे थांबवते. हा केवळ शारीरिक थकवा नसून मनातून निर्माण झालेली एक अदृश्य भिंत असते. 2. लैंगिक इच्छा पूर्णपणे कमी होणे. स्त्रीची कामेच्छा ही तिच्या मानसिक समाधानावर अवलंबून असते. जर तिला तुमच्याबद्दल ओढ वाटत नसेल, तर ती शरीरसंबंधांसाठी सतत काहीतरी कारणे सांगून टाळाटाळ करते. तिला या गोष्टींचा आनंद वाटण्याऐवजी ते एक ओझे किंवा कर्तव्य वाटू लागते. बेडवरील तिची निष्क्रियता हे ती खुश नसल्याचे मोठे लक्षण असते. 3. रोमॅन्टिक बोलणे किंवा मेसेज करणे थांबवणे. पूर्वी जर ती तुम्हाला कामावर असताना प्रेमळ मेसेज करायची किंवा घरी आल्यावर प्रेमाने बोलायची, पण आता फक्त जेवण झाले का? इतक्यापुरतेच बोलणे मर्यादित झाले असेल, तर समजून घ्या की तिच्या मनातील तुमच्याबद्दलची प्रेमाची जागा कमी झाली आहे. प्रेमाची भावना कमी झाली की शब्दांमधील ओढही संपते. 4. डोळ्यांत डोळे घालून न पाहणे. डोळ्यांतील चमक ही प्रेम आणि आकर्षणाचा आरसा असते. जेव्हा स्त्री खुश नसते, तेव्हा ती तुमच्याशी नजर मिळवणे टाळते. तिच्या डोळ्यांत आता ती ओढ किंवा शृंगार दिसत नाही, उलट एक प्रकारचा शून्यपणा किंवा थकवा जाणवतो. नजर चोरणे हे मनातील असंतोषाचे लक्षण असते. 5. तुमच्या कौतुकाकडे दुर्लक्ष करणे. जेव्हा पती तिच्या सौंदर्याचे किंवा कामाचे कौतुक करतो, तेव्हा स्त्रीला खूप आनंद होतो. पण जर तुमच्या कौतुकामुळे तिच्या चेहऱ्यावर हसू येत नसेल किंवा तिला त्याचे काहीच वाटत नसेल, तर याचा अर्थ तिचे तुमच्यावरील प्रेम कमी झाले आहे. तिला आता तुमच्या मताची किंवा प्रशंसेची किंमत उरलेली नसते. 6. स्वतःच्या आकर्षकतेबद्दल उदासीन होणे. जेव्हा स्त्री प्रेमात असते, तेव्हा तिला आपल्या पतीसाठी सुंदर दिसायला आवडते. छान कपडे घालणे, स्वतःला नीटनेटके ठेवणे हे जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी असते. पण जेव्हा स्त्रीला वाटते की तिच्या सौंदर्याची किंवा प्रयत्नांची दखल घेणारे कोणी नाही, तेव्हा ती स्वतःला सजवणे किंवा नटणे हळूहळू सोडून देते. 7. दुसऱ्या लोकांबद्दल बोलणे किंवा कल्पनेत रमणे. जर तिला तुमच्यासोबतच्या जगात आनंद मिळत नसेल, तर ती नकळतपणे दुसऱ्या कल्पनांमध्ये किंवा सोशल मीडियावरील लोकांशी बोलण्यात अधिक रस दाखवते. तिथे तिला ते लक्ष मिळते जे कदाचित तुम्ही देणे कमी केले आहे. हे तुमच्या नात्यातील प्रेमाच्या कमतरतेचे एक लक्षण असू शकते. 8. भांडण करणेही सोडून देणे. लोक म्हणतात भांडण झाले की प्रेम संपते, पण खरे पाहता जेव्हा भांडण करणेही थांबते तेव्हा नाते कमकुवत झालेले असते. जर ती तुमच्या चुकांवर बोलत नसेल किंवा तक्रार करत नसेल, तर समजून घ्या की तिने अपेक्षा ठेवणे सोडले आहे. तिला आता तुमच्याशी भांडण्यातही ऊर्जा खर्च करावीशी वाटत नाही. लक्षात ठेवा, अनेक वेळा मौन हे तक्रारीपेक्षा जास्त भयानक असते. 9. घरातील रोमांस संपणे. हसणे, खिदळणे, एकमेकांना चिडवणे किंवा अचानक मिठी मारणे या गोष्टी घरातून गायब झाल्या असतील, तर घर केवळ 4 भिंतींची जागा बनते. स्त्री खुश नसल्यास ती घरातील वातावरण थंड आणि कोरडे ठेवते. ती फक्त यंत्रासारखी कामे करते, पण त्यात भावनांचा उबदारपणा नसतो. 10. भविष्यातील स्वप्नांबद्दल न बोलणे. जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो, तेव्हा आपण त्यांच्यासोबत भविष्याचे नियोजन करतो. पण जर ती पुढे काय करायचे याबद्दल बोलत नसेल किंवा तुमच्या योजनांमध्ये रस दाखवत नसेल, तर तिला या नात्यात भविष्य दिसत नाही. तिची इच्छाशक्ती आणि आशा कमी झालेली असते. मित्रांनो, जर या लक्षणांपैकी काही तुमच्या नात्यात दिसत असतील, तर घाबरून जाऊ नका. ही लक्षणे तुमच्या पत्नीचे दोष नसून तुमच्या नात्यात आलेल्या दुराव्याची चिन्हे असू शकतात. त्यासाठी खालील उपाय करा. 1. संवाद वाढवा.
तिच्याशी मोकळेपणाने बोला. तिला काय त्रास आहे आणि तिच्या काय अपेक्षा आहेत हे शांतपणे ऐका. 2. वेळ द्या. फक्त शारीरिक जवळीक नव्हे तर तिच्यासोबत वेळ घालवा. एकत्र फिरायला जाणे, बोलणे आणि एकमेकांसोबत वेळ घालवणे खूप महत्त्वाचे असते. 3. मायेचा स्पर्श वाढवा. कधी कधी कामुकतेशिवाय केलेला छोटासा स्पर्श, जसे हात धरून बोलणे किंवा कपाळावर चुंबन घेणे, नात्यातील ऊब पुन्हा जागवू शकते. 4. तिचे कौतुक करा. स्त्रीला तिच्या प्रयत्नांचे आणि तिच्या गुणांचे कौतुक खूप महत्त्वाचे वाटते. प्रेम आणि समजूतदारपणाने कोणतेही नाते पुन्हा सुंदर बनवता येते. तुमच्या पत्नीच्या मनातील प्रेम पुन्हा जागृत करणे तुमच्याच हातात आहे. एकमेकांना समजून घ्या आणि एकमेकांवर मनापासून प्रेम करा. मित्रांनो, नातं हे झाडासारखं असते. त्याला रोज प्रेमाचे आणि विश्वासाचे पाणी घातले तरच ते बहरते. आजच प्रयत्न करा, कदाचित ती एका छोट्या स्पर्शाची किंवा तुमच्या एका प्रेमळ बोलण्याची वाट पाहत असेल. मित्रांनो, तुम्हाला या लक्षणांपैकी कोणती लक्षणे तुमच्या नात्यात कधी जाणवली आहेत का? असल्यास कमेंटमध्ये हो किंवा नाही नक्की लिहा. तुमचे अनुभवही शेअर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.